गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम नमस्कार. एकांनी अगदी जेन्युइनली एक प्रश्न विचारलेला आहे की बुध ग्रहाला शुभ आणि पापग्रह असं दोन्ही म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी. शिकवतानाही परीक्षांमध्ये किंवा सिलेबसमध्ये हे लिहिलेलं असतं की शुभ ग्रहांसोबत जर बुध असेल तर तो शुभ फळतो, पापग्रहांसोबत जर बुध असेल तर तो पापग्रह मानावा. तर ह्याच्या मागे नक्की मर्म काय आहे, उलगडून सांगू शकाल का? सो जेन्युइन दिस क्वेश्चन इज की मला वाटलं थोड्या यावर बोलावं. शास्त्रकारांनी आणि मुख्यतः म्हणजे पराशरीमध्ये शुभ आणि पापपेक्षा सौम्य आणि क्रूर ह्या पद्धतीने ग्रहांची मूळ विशेष विभागणी केलेली आहे, मुख्य विभागणी. त्याच्यामध्ये चंद्र, शुक्र, गुरु हे ग्रह निसर्गतः सौम्य मानलेले आहेत. ओके. साहजिकच आहे, त्याचं नेचर हे टेंडरली असतं, सॉफ्ट असतं, त्याच्यामध्ये जीवनाला पोषक अनुकूलता जास्ती असते. आणि रवी, मंगळ, शनी हे ग्रह निसर्गतः क्रूर मानलेले आहेत, ज्यांच्यामध्ये हार्श नेचर जास्ती आहे. आणि बुध हा ग्रह जर इतर सौम्य ग्रहांच्या प्रभावाखाली अधिक करून असेल तर त्याला सौम्य, आणि क्रूर ग्रहांच्या प्रभावाखाली जर अधिक करून असेल तर त्याला क्रूर ग्रह असं मानलेलं आहे. अर्थातच सौम्य ग्रह आणि क्रूर ग्रह याचे नक्की अर्थ काय, त्याचे फलिताच्या दृष्टीने अनुभव कसे येतात, हे सगळं मी फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 1 मध्ये विस्तृतपणे एक्सप्लेन केलेला आहेच. पण आता हे बुध ग्रहाच्या ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक्सप्लेन करूया की सौम्य ग्रहांपैकी गुरु हा निस्संग वृत्तीचा, आकाश तत्वाचा आणि मूलतः सत्व गुणाधिष्ठित ग्रह असल्यामुळे त्याच्यात ते सौम्य, टेंडरली, सॉफ्ट नेचर असणं हे ओघाने आलंच. ओके. निस्वार्थी ग्रह आहे तो मूलतः. त्याच्या जोडीनं आणि मुळात तो जीवकारक ग्रह आहे, तो जीवनाला पोषक ग्रह आहे. त्याच्या जोडीनं चंद्र आणि शुक्राला सौम्य ग्रह मानण्याचं एक मुख्य कारण असं आहे की सौम्य, सोम या ग्रहापासून हा शब्द आलेला आहे पुढे. हे दोनही ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये जलतत्वाचे सिंबॉलिक ग्रह मानले जातात. साहजिक आहे की जीवनाला पोषक असं जे मुख्य तत्व, जे जलतत्व, ते ह्या ग्रहांमध्ये अधिक जास्त आहे. आणि जलाचा नेचरच, जलतत्वाचं नेचरच असं आहे की ते टेंडरली नेचर आहे, त्याचं सॉफ्ट नेचर आहे, हळवेपणा आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि जीवन धारण करण्याची क्षमता, जीवन प्रसवित करण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये जास्त आहे. ओके. साहजिकच आहे, जलतत्वाचे चंद्र, शुक्र आणि त्यांच्या जोडीने गुरु हे सौम्य ग्रह होतात. याच सौम्य ग्रहांना पुढे शास्त्रकारांनी शुभ अशी ही संज्ञा वापरलेली आहे. मग बुध ज्या वेळेला या ग्रहांच्या संपर्कात येतो तेव्हा बुधात कुठून हे सौम्यत्व येतं, शुभत्व येतं? तर एक लक्षात घ्या की बुध हा बाय नेचर पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे. आणि पृथ्वी तत्वाचं कार्य रिटेन्शन म्हणजे धारणा हे आहे. बाय डिफॉल्ट पृथ्वी तत्वामध्ये किंवा अगदी स्थूल स्वरूपामध्ये आपण बघू मातीमध्ये, चला, जलतत्वाचा अंश किंवा जलाचा अंश धारण करण्याची कॅपॅसिटी असते, थोड्या का होईना प्रमाणात जल त्याच्यात असतंच. बरोबर. त्यामुळे जल धारण करणं हे पृथ्वी तत्वाला सहज शक्य होतं आणि आवडतं पण. रादर पृथ्वी तत्वाचं आणि जलतत्वाचं एकमेकांशी सौहार्द आहे, सुसंगतपणा आहे. म्हणूनच राशीचक्रामध्ये जलतत्वाच्या राशी आणि पृथ्वी तत्वाच्या राशी ह्या एकमेकांच्या लाभयोगामध्ये येतात. कारण ही दोन तत्व एकमेकांना सुसंगत तत्व आहेत, पोषक तत्व आहेत. ज्या वेळेला बुधासारखा ग्रह गुरु, शुक्र, चंद्र किंवा विशेषतः चंद्र, शुक्र यांच्या संपर्कामध्ये येतो किंवा या शुभग्रहांच्या राशीमध्ये जातो, तेव्हा त्याच्यामधला हा जलीय अंश एकतर टिकवला जातो किंवा वाढवला जातो. त्यामुळे साहजिकच आहे, त्याच्यातलं सौम्यपण हे टिकवलं किंवा वाढवलं जातं. आणि साहजिकच आहे, ह्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा जो जीवनाला आवश्यक असणारा ओलावा आहे हा टिकायला किंवा वाढायला मदत होते. आणि त्याचं नेचर हे सौम्य किंवा शुभत्वाकडे झुकणारं होतं. या उलट रवी आणि मंगळाचा जर तुम्ही विचार केलात आणि शनीचा विचार केलात, तर रवी, मंगळ हे क्रूर ग्रह, हे अग्नितत्वाचे ग्रह होतात. तर शनी हा क्रूर ग्रह, हा वायू तत्वाचा ग्रह आहे. निसर्गतः जीवनाला ही तत्व एकटेपणाने पोषक नाहीत, वायू तत्व किंवा अग्नितत्व, कारण पाण्याचं ते
संकोचन करतात किंवा पाण्याची ती वाफ करतात किंवा सुकवतात पाण्याला. ज्या वेळेला बुधासारखा पृथ्वी तत्वाचा ग्रह अग्नीच्या किंवा वायूच्या जोरदार संपर्कात येतो, म्हणजेच रवी मंगळ किंवा बुधाच्या किंवा यांच्या राशींच्या, अग्नी राशींच्या किंवा वायू राशींच्या ह्यांच्या संबंधातनं संपर्कामध्ये येतो, त्यावेळेला बुधातला जलीय अंश पटापट पटापट ओसरत जातो, सुकत जातो, उडत जातो. साहजिकच आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा रखरखीतपणा येतो. धूप होते जमिनीची वायू तत्वाच्या संपर्कात, अग्नितत्वाच्या संपर्कामध्ये. कोरडे कोरडे पडते जमीन, त्याचे दाणे वेगळे होतात, सुटे सुटे होतात, बॉन्डिंग नेचर कमी होतं त्यांचं. म्हणजेच त्याची प्रसव क्षमताही कमी होते, वाळवंटात काही उगवत नाही फारसं. ओके. सजल जमीन असेल तर त्यातच प्रसव क्षमता आहे, हे लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या ग्रहांच्या, क्रूर ग्रहांच्या संबंधातला बुध हा असा कोरडा होत असल्यामुळे त्याचं नेचर हे असं कोरडेपणा आणणारं क्रूर नेचर बनतं, हार्श नेचर बनतं. टेंडर आणि सॉफ्ट नेचर त्याचं राहत नाही तेवढं. हेच मर्म आहे जेव्हा शास्त्रकार हे अशा भाषेमध्ये सांगतात की शुभ ग्रहांच्या संबंधातला बुध शुभ ग्रह मानावा, पापग्रहांच्या संबंधातला बुध पापग्रह मानावा. ओके. ते रवीलाही इथे पापग्रह समजतात. ऍक्च्युली रवी हा शुभ वृत्तीचा पण क्रूर ग्रह आहे, अर्थात ह्याच्यावर पण आपण खंड 1 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे की हे मर्म, हे उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं, आणि याचं प्रत्यक्ष कुंडलीमध्ये प्रत्यंतर येताना दिसून येतं की मंगळाच्या राशीतला किंवा मंगळाच्या संबंधातला बुध आणि शुक्राच्या राशीतला आणि किंवा शुक्राच्या संबंधातला बुध यांच्या फलितामध्ये बुधाच्या दृष्टीने जमीन आसमानाचा फरक दिसून येतो. मित्र असला तरी सुद्धा शनीच्या सोबतचा बुध आणि मित्र असला तर शुक्राच्या सोबतचा बुध यांच्या संबंधात बुधाच्या वागण्या फळण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हेच शत्रुग्रहांच्या मांदियाळीतले असले तरी जो बुध ज्या प्रकारे मंगळाच्या किंवा रवीच्या युतीत असताना फळेल, त्याच प्रकारे तो गुरुच्या युतीत असताना फळत नाही, कारण तिथे सौम्य पण दाटतं. सांगायचा मुद्दा असा आहे की हे अनेक पैलू असतात जे प्रॅक्टिकली आपल्याला अनुभवायला येतात. सो तुमचा प्रश्न एकदम जेन्युइनली वाटला, त्यामुळे त्याचं उत्तर हे ह्या पद्धतीने द्यावंसं वाटलं. आय होप यातनं तुम्हाला काही मिळालं असेल, मिळत असेल. हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त ज्योतिष अभ्यासकांशी हे शेअर करा, कारण आता ह्या चॅनलचा एकमेव उद्देश हा ज्ञानप्रसारण हाच राहिलेला आहे. तर त्यामुळे त्यामध्ये तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आपले ह्या चॅनलवरचे व्हिडिओज एक अभ्यासाची एक किमान पातळी राखून आहेत, हे तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. सो जे चिकित्सक, कळकळीचे अभ्यासक आहेत ह्या शास्त्राचे, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मला तुमच्यासारख्या चिकित्सक, अभ्यासू, कळकळीच्या अभ्यासकांची च्या हेल्पची मदत होईल. सो आपणही त्यामध्ये मला सहकार्य करावं ही माझी आपल्याला विनंती आहे. थँक्यू सो मच. पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.